संबंधित बांधकाम विभागाला संपर्क केला असता आम्हाला अशी माहिती कळाली का 80% काम पूर्णत्वाकडे आलं आहे, पण रस्त्याला 3 कोटी आणि 58 लक्ष रुपये या ठिकाणी भरीव निधी माननीय खासदार साहेबांनी या ठिकाणी दिले आहे, पण त्या पैशाप्रमाणे त्या रस्त्याची क्वालिटी झाली नसून या ठिकाणी प्रत्यक्ष तुम्हाला पाहणीसाठी मुद्दाम या ठिकाणी मी डेमो दाखवतो आपल्याला। 3 कोटी 58 लाख रुपये खालून माती निघते बघा, फक्त सिंगल खडी अंतरून या ठिकाणी रस्ता करण्याचा हेतू कॉन्ट्रॅक्टदाराचा असून अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी झालं असून अजून एक ठिकाणी आपण बघू, अक्षरशः खालून माती निघते, काळी माती, म्हणजे या रस्त्याची क्वालिटीच नाही। ही बघा, एकदम थर्ड क्लास क्वालिटी। माझी या व्हिडिओच्या माध्यमातून संबंधित बांधकाम विभागाला विनंती नाही, इशारा आहे की संबंधित रस्ता 3 कोटी 58 लाख रुपये एवढा भरीव निधी आला असून देखील त्यानुसार काम झालं नाही। मी या ठिकाणी माझ्याकडे अर्ज आहे, या रस्त्याच्या प्रत्येक कुटुंबाने यामध्ये सही केली असून प्रत्येक लोकांच्या सह्या आहे की हे काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे। हे काम पुढच्या 8 दिवसात जर चांगलं झालं नाही तर या ठिकाणी मोठा संघर्ष या ठिकाणी बघायला मिळणार आहे। आणि संबंधित बांधकाम विभागाला मी असा इशारा देतो का पुढच्या 8-10 दिवसात हा रस्ता जर चांगला केला नाही तर या ठिकाणी मी आमरण उपोषणाचा इशारा या ठिकाणी संबंधित बांधकाम विभागाला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे। धन्यवाद देतो। संबंधित ठेकेदाराचं बिल काढायचं नाही, अन्यथा या ठिकाणी आमरण उपोषणाचा इशारा मी या ठिकाणी देतोय। पुढच्या 8 नाही 15 दिवस घ्या, संबंधित रस्ता चांगला झाला पाहिजे, कारण 3 कोटी 58 लाख रुपये म्हणजे हे रक्कम किरकोळ नाही, ते 5-25 लाख रुपये नाही। आणि स्थानिक गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की नक्कीच कॉन्ट्रॅक्टदार जर आपल्या गावात येऊन जर अशी थर्ड क्वालिटी करतो, नक्कीच गावातील काही स्थानिक लोकांनी या रस्त्याचा डांबर खाल्ला असावं अशी दाट शक्यता या ठिकाणी मी नाकारण्यात येत नाही। तेव्हा कोणी काळे हात केले त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, असा गंभीर इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास देतो। धन्यवाद।